विज्ञानकडनं इतका सुंदर उपक्रम जो आपल्याकडे राबवण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इतकी गर्दी आहे, सकाळपासून भरपूर प्रतिसाद आहे. तर या उपक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल? पहिले आपला परिचय द्या. मी चारुदत्त पुल्लीवार रमण विज्ञान केंद्रामध्ये मी एज्युकेशन ऑफिसर आहे आणि विंटेज कार एक्झिबिशन आम्ही याला हेरिटेज ऑन व्हील्स असं म्हणतो. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की इथे जवळपास 100 वर्षापूर्वीपासनंच्या गाड्या, साधारण 1900 पासनं तर 1990पर्यंतच्या गाड्या, 40 कार्स आणि 40 बाईक्स असं हे एक्झिबिशन आहे. आणि लोकांमध्ये विंटेज ज्या कार्स आहेत किंवा बाईक्स आहेत यांच्याविषयी जी उत्सुकता म्हणा किंवा त्यांना या पाहण्याचं जे त्यांना एक ओढ असते, तर ती आज आम्ही सकाळपासून पाहतो आहे. मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं की हे 3रं वर्ष आहे आणि दरवर्षी असं होतं आहे की येणारा जो व्हिजिटर आहे हा व्हिजिटर वाढता आहे प्रत्येक वेळेस. आता सेंटर म्हणजे बंद होण्याच्या याच्यावर आहे प्रोग्राम, पण तरी पण तुम्ही पाहतात की कितके प्रचंड संख्येने इथे तुम्हाला लोक दिसतात. सिवा नावाची संस्था आहे, या संस्थेसोबत विज्ञान केंद्र हा कार्यक्रम करत आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल आहे की कितीही नवीन टेक्नॉलॉजी आली, अगदी खरं आहे. कारण तुम्ही ड्रायव्हरलेस कार्स जरी या नवीन त्याच्याविषयीची क्रेज असेल लोकांना, तरीसुद्धा 100 वर्षापूर्वीच्या या ज्या कार्स आहेत म्हणा किंवा बाईक्स आहेत त्यांच्याविषयीची क्युरिओसिटी अगदी तसूभरसुद्धा कमी झाली नाही. हे तुम्हाला हे ॲब्सोल्युटली ती वाढलेली आहे असं लक्षात येतं. आणि अगदी फार थोडा समय म्हणजे वेळ राहिलेला आहे. 5:30 वाजता हे एक्झिबिशन बंद होणार. तरी पण ज्यांच्यापर्यंत हे मेसेज माझा जातो आहे, येण्याची शक्यता आहे, पोहोचू शकतात विज्ञान केंद्रामध्ये, कारण हा कार्यक्रम फक्त एका दिवसासाठी आहे. त्याच्यामुळे जरूर प्रयत्न करा, कारण याच्यानंतर पुढच्या फेब्रुवारीमध्येच आपली भेट होऊ शकते. थँक्यू सो मच.